नाशिक शहर व ग्रामीण भागातून चोरी गेलेल्या 9 मोटरसायकल गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाला हस्तगत करण्यात यश आले आहे. एकूण 7,10,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखा युनिट 2चे पोलीस हवालदार गुलाब सोनार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक इसम पाथर्डी फाटा आरके लॉन्स नवलेनगर येथे चोरीच्या मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रणदिवे, पोलीस हवालदार गुलाब सोनार, पोलीस हवालदार विजय वरंदळ, सुहास क्षीरसागर, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, राजेंद्र घुमरे, सुनील आहेर, प्रकाश महाजन, अतुल पाटील, संजय पाटील यांनी त्या ठिकाणी सापळा रचून दीपक अशोक जाधव वय वर्ष 34 राहणार कनाशी तालुका कळवण याला ताब्यात घेतले असून त्याच्या ताब्यातून 2 चोरीच्या मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यानंतर पुढील तपास सखोल चौकशी घेतली असता सचिन पंढरीनाथ मोरे वय वर्ष 23 राहणार रामलिंग तालुका शिरूर याच्याकडून सुद्धा चोरीच्या 4 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई नाका आग्रा महामार्गावर उड्डाणपुलाखाली विना नंबर प्लेट असलेल्या 3 मोटरसायकल बेवारसरित्या पार्क असल्याची माहिती या दोघांकडून मिळाली. एकूण 9 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या असून 7,10,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नाशिक शहर व ग्रामीण भागातील 8 गुन्हे उघडकीस आणून 2 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांचा एक मुख्य सूत्रधार फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे व तसेच त्या फरार आरोपीचा शोध सुरू आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे, गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाच्या टीमचे कौतुक केले आहे. मला गोपनीय बातमी मिळाली होती. त्या बातमीच्या आधारे वरिष्ठांच्या आदेशाने माननीय CP कर्णिक साहेब, माननीय DCP साहेब, माननीय SAP कोल्हे साहेब आणि PI चिमनवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जी बातमी भेटली त्यांनी आम्हाला मार्गदर्शन देऊन त्या बातमीला आम्ही यशस्वी केलेली आहे आणि एक आरोपी पकडून त्याच्याकडनं 2 गाड्या, दुसरा आरोपी करून परत 6 गाड्या, अशा 9 गाड्या आम्ही तयार केलेल्या आहेत. साधारण किती रुपयाचं मुद्देमाल आहे? साधारण 7,10,000चा मुद्देमाल आहे. गाड्या कुठून कुठून आणल्या? गाड्या त्यांनी नाशिकमधूनच चोरलेल्या आहे. काही 2 बाहेरच्या आहेत, तर ते विकण्यासाठी कस्टमर बघत होते. ते काही त्यांना मिळाले नाही आणि आम्हाला गोपनीय बातमी मिळाली नाही. आम्ही त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं 9 गाड्या हस्तगत केलेल्या आहेत. ओके. अजून आमचे स्थानिक गुन्हेचे पोलीस अंमलदार गुलाब सोनार यांना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की दीपक अशोक जाधव राहणार कनाशी तालुका कळवण हा चोरीची मोटरसायकल विक्री करण्याकरता RK लॉन्स नवलेनगर पाथर्डी फाटा इथे येणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून सापळा रचून त्यास पकडले असता त्याचा साथीदार कोण आहे हेच विचारले तर त्याने सचिन पंढरीनाथ मोरे याचं नाव सांगितल्यावर व त्याच्याकडून माहिती घेऊन सदरील सचिन पंढरीनाथ मोरे यास पकडून त्या दोघांकडून एकूण 9 मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत व ते सदरील 9 मोटरसायकली नाशिक शहरातील असून एकूण 8 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. ते आलेले आहेत. सदरील पोलीस स्टेशनला आम्ही हे दोन्ही आरोपीसह मोटरसायकली देत आहोत. यातील मुख्य आरोपी योगेश दाभाडे हा फरार असून त्यानेच मोटरसायकल चोरलेले आहेत असे हे 2 जण सांगत असून तो मागील गुन्ह्यातही त्याने 17 मोटरसायकली आम्हाला काढून दिलेल्या आहेत. सदरील आरोपीचा शोध आम्ही घेत आहोत व त्यास अटक करून पुढील कारवाईसाठी. साधारण किती रुपयाचा मुद्देमाल आहे साहेब? एकूण मुद्देमाल 7,10,000 रुपयाचा मुद्देमाल आहे. एकूण 9 मोटरसायकली आहेत. मोटरसायकल ह्या नाशिकमधून जमा केल्या की वेगवेगळ्या भागातून जमा केल्या साहेब? वेगवेगळ्या भागातून जमा करण्यात आलेल्या आहेत. नाशिक शहरातून
4 मोटरसायकली, नाही, नाशिक शहरातून 2. नाशिक शहरातून 2 मोटरसायकल जप्त करण्यात आलं. बाकी 7 मोटरसायकली ग्रामीण भागातून जप्त करण्यात आलेल्या आहेत व योग्य त्या कारवाईसाठी संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही आरोपी आणि मोटरसायकली देत आहोत. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.